वडापावचा धंदा किती सालापासून करताय? मला 1996 साधारण आता 29 वर्ष चालू आहे. हा. पण तुम्हाला किती ठिकाणी वडापावला अडथळे आले? आता 10 वर्ष व्यवस्थित चालले. त्याच्या आधी अडथळे भरपूर आले. बऱ्याच गोष्टी मी सामोरे करत आज या स्टेजला आहे. हा. म्हणजे खूप अडथळे आले. अडथळे आले तरी तुम्ही थांबला नाही. हो नक्की. पण आता तुमचं महिन्याचं उत्पन्न तुम्ही एका बाईट मध्ये सांगितले खूप उत्पन्न आहे, 1 लाखाच्या वरती उत्पन्न आहे. हो नक्की. हा, मग ते मी साधारण माझं एकटेच नाही म्हणू शकत. टोटल माझी फॅमिली त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. माझी मंडळी, माझी मुलं, सगळे जणांचाच इन्कम म्हणता येईल हा. आणि सर्व जणांचं त्याच्यात सर्वजण सहभागी असल्यामुळं आम्ही अगदी मनापासून करतो किंवा आम्ही गिरायकांना क्वालिटी देणं आम्हाला ते सोपं गेलं तुमचं त्याच्यात असल्यामुळं. तुमचा हा वडापाव हा महाबळेश्वरची लोक जरी आली तरी इथं थांबल्याशिवाय पुढे जात नाहीत. हो. हे वैशिष्ट्य आहे. हे कशापासून तुम्ही निर्माण केलं? परमेश्वराचे आशीर्वाद आहे आम्हाला. आणि आम्ही त्याचं खूप गिरायकांना सुद्धा मी खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना सुद्धा आवडतो. म्हणजे तुम्ही गिरायकांनाच आपलं देवत समजता. हो, म्हणून गिरायक तुमच्याकडे येत असतं. येस, असं म्हणण्याचा उद्देश आहे का तुमचा? हो नक्की. मग तुमचं स्वप्नपूर्ती एक बिल्डिंग आहे, ती तुमच्या स्वप्नातली मला वाटतं साकारलेली बिल्डिंग आहे असं म्हटलं जातंय लोकांकडून. मी जे बी आहे ते या धंद्यामुळे आहे. आज 29 वर्ष माझं चालू आहे. मी आता माझ्याकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, ट्रॅक्टर आहे. चांगला असा माझा बंगला आहे, मी बांधलाय. मी माझ्या आजीच्या तिथं 30 वर्षापूर्वी दीड खानात राहत होतो. अच्छा. आणि जेवायला सुद्धा फक्त जेवण करणे, झोपायला सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाणे, आंघोळीला पाणी तापवलेलं तिथून बाहेर नेणे, दुसऱ्यांच्या नाणीवरती आंघोळ करणे, ही परिस्थिती होती माझी. आज माझ्या ह्या धंद्यामुळे 2,500 स्क्वेअर फूट माझी इमारत आहे. म्हणजे तुम्ही खूप कष्टातून हे निर्माण केलेलं वैभव आहे. हो, असं म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या सर्व लोकांचं सहकार्य लाभलंय. हो. त्यामुळे तुम्हाला कुटुंबातल्या लोकांना पण धन्यवाद देतो आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो. आणि तुम्ही अशीच प्रगती करा आणि तुमचा वडापावची धंदा असाच चालू. धन्यवाद. मी प्रार्थना करतो आणि थांबतो. यस सर, खूप धन्यवाद.